आपल्याकडे वेळ कमी आहे. हो, म्हणून म्हटलं जरा आपल्या ग्रामस्थांना पण पुढे जायचं आहे. म्हणून आपण शॉर्टकट घेऊया. बरोबर. हा. मग आताचा विषय कोणता बरं, आपला? विषय असा आहे की पाणी आपण जपून वापरलं पाहिजे. बरोबर. पाणी हे माणसाचं जीवन आहे. बरोबर अतिशय आहे. महत्वाचा विषय आहे. मला सांगा 2 दिवस जर पाणी नाही प्यायलं तर आपलं काय होईल? लाकूड होईल. बरोबर ना. प्रश्नच मग नाही. पाणी आपल्याला काय म्हणते? बायको कुठे गेली माझी? नाही काय? तिकडे जा. हा? प्रेमाची बायको ना? माझी बायको आहे. हा. तर ती काय म्हणते? हा. म्हणते माझ्या बाजूला कपडे धुवायला मला हौद पाहिजे घराच्या बाजूला. अरे बापरे. आता एवढं पाणी मी आणू कुठून? आता आपल्या आपल्याकडे दोन भले- बाटल्या मिळतात आपल्या नळावतून. हो. त्याच्यातच कपडे धुवून टाक ना. बरोबर, हा. बरोबर. जेवण झालं, भांडी घासली, थोडस पाणी राहिलं शिल्लक, तेच पाणी झाडाला झाडाला घाला. घाला पाहिजे. बरोबर ना. म्हणजे झाडांचंही जीवन वाचलं त्याच्यामध्ये. बरोबर. हे पाणी काटकसरीने जर वापरलं आपण तर पाण्याचा साठाही आपल्याला मुबलक राहील. पण आता काय होतं माहितीये का? पाणी येतंय ना ते दुसऱ्याला मिळूया नको, आम्हाला भरून आलं पाहिजे. हा. आणि पाणी भरून झालं हा. तरी मी पैसे देतोय ना, म्हणजे पाईप लावून म्हणजे सोडून पैसे- द्यायचं शेतात. अहो पण आपण पाणी हा. हे पैशामध्ये मोजत नसतो. फुकट मिळते म्हणून त्याचं हा हा. म्हणून आपण हे करतो ना. अच्छा, म्हणजे माझं स्वस्तात पाणी मिळतं भरून पाणी. झालं हा. की बा मला दुसऱ्याला पाणी म्हणजे आपलं कसं नळ असतं, बंद करायला पाहिजे शॉर्टकट. दुसऱ्याला पाणी नाही भेटलं पाहिजे, मला पाणी भेटलं बस झालं. हा. म्हणजे ही जी आहे मोठमोठे गॅलर स्वतःचे भरून भरून ठेवायचे ठेवायचंय. आणि दुसऱ्याला उपाशी आणि नळ ठेवायचं. पण चालू करून ठेवायचा. बरोबर. आणि जर का त्याला विचारायला गेलं हा. तू नळ का चालू ठेवला, मी पैसे देते ना, हा मोठा प्रश्न. बरोबर आहे. म्हणून पाणी वाचवलं पाहिजे. होय, होय, पाणी होय. सर्वांना मिळालं पाहिजे. नक्कीच, कारण नक्कीच. जसं प्राण्यांना मिळालं पाहिजे, झाडांना पक्षी. मिळालं पाहिजे, पशु पक्ष्यांना मिळालं पाहिजे. बरोबर. म्हणून पाणी हे खूप महत्वाचं जीवन ते आहे. पाणी हे जीवन आहे. थोडक्यात. जीवन आहे. त्या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. बरोबर. माणसाला प्यायला मिळालं पाहिजे, जनावरांना प्यायला मिळालं पाहिजे, झाडांना मिळालं पाहिजे, सगळ्यांना. पण वेस्टेज पाणी हे इतर गोष्टींना आपल्याला वापरता आलं आणि पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे एका माणसाला साधारणतः जर त्याला निरोगी राहायचं असेल तर साधारणतः 4 लिटर पाणी दिवसाला प्यायलं पाहिजेच. महत्वाचं आहे. होय होय होय. बरोबर की आणि नाही? तुम्हाला दुसरं सांगतो, हा. ह्या तळवळ गावातल्या विहिरींचं पाणी आहे ना, हो. हे एकदम अमृत आहे, अमृत. प्रश्नच तुम्ही नाही. रोज पाणी प्यायलात ना, एक तांब्या भरून जरी, तर आजार येणारच नाही. बघा तुम्ही. हा प्रश्नच नाही. हा. आपली- हा जुन्या लोकांना सांगितलेला अनुभव आहे आणि तो खरोखर चांगला आहे. चांगला आहे. होय बरोबर. होय. मग आता आता पुढच्या तयारीला लागूया. होय ना? होय हो बोला. आता आपलं म्हणजे जे गाणं आहे ते भरपूर फेमस होत आहे. हा. म्हणून एक वाक्य दाजींच्या हा, हा, बरं, साठी बरं. खास. सण आला हा कोकणचा, शिमगा तरवळ गावाचा. सण आला हा कोकणचा, शिमगा तरवळ गावाचा. सण आला हा कोकणचा, शिमगा तरवळ गावाचा. सण आला कोकणचा, शिमगा तरवळ गावाचा. सण शिमग्याचा, उत्सव
खूप खूप धन्यवाद.